आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते मिसमॅच लव भाग 38. गायत्रीच्या आशामध्ये बोलण्यामुळे गार्गी शॉक झालेली. ती आठवण्याचा प्रयत्न करत होती आणि ती अशी शॉक झालीये पाहून दादासाहेबांचा आवाज पुन्हा गरजला. गार्गी, तुला काहीच आठवत नाहीये का? तू काल रात्री पार्टीत काय केलंयस? दादासाहेबांच्या आवाजाने गार्गी चांगलीच दचकली. नाही ग्रँडपा, मला खरंच आठवत नाहीये. गार्गी, तू ड्रिंक केलं होतंस काल पार्टीत. मला कारण कळायला हवं. का केलंस तू असं? कार्तिकसाठी आणि या घरासाठी ती पार्टी किती महत्त्वाची होती हे सगळ्यांना माहिती होतं. तसं ते तुला देखील माहिती होतं. तरीही तू ड्रिंक करून तमाशा केलास का? मला याचं उत्तर हवंय. मी तुला या घरातली सून मानत होतो. मी तुला या घरात ती जागा देऊ पाहिली आणि तू त्याच माझ्या विश्वासाला आज तडा दिला आहेस. का वागलीस तू असं? मला आज कळायलाच हवं. दादासाहेबांच्या असं अविश्वासू बोलण्यामुळे गार्गीला वाईट वाटलं. पण जी गोष्ट आपण केलीच नाही ती कशी मान्य करणार होती ती? आता काय बोलेल ती? तिच्याकडं काही बोलण्यासारखं असेल तर बोलेल ना? श्रीकांतराव म्हणाले. नाही, असं नाही आहे ग्रँडपा. आय स्वेअर मी ड्रिंक केलंच नाही आहे. कारण मला तर माहितीही नव्हतं की पार्टीमध्ये ड्रिंक्स देखील आहेत. कालच्या पार्टीत ड्रिंक्सही होते का? गार्गीच्या या उलट प्रश्नाने सगळेच हैराण झाले. कार्तिकचंही लक्ष लॅपटॉपवरून आता तिच्यावर आलं आणि निधी, ती मात्र थोडी घाबरली. आपलं बिंग तर बाहेर येणार नाही ना या विचाराने तिचं हृदय धडधडू लागलं. हो गार्गी, कालच्या पार्टीत ड्रिंकसुद्धा होते कारण ही एक कॉर्पोरेट पार्टी होती. पण तू म्हणतेस ड्रिंक केलं नाही. पण मग तू नशेत गोंधळ तर घातलायस. मग तो कसा काय? बाप रे, काय केलंय मी काल नेमकं? आणि मला आठवतही का नाही आहे काही? का खरंच नशेमुळे? पण मी तर बसते ऑरेंज ज्यूस. गार्गी मनाशीच म्हणत होती. ही नक्कीच खोटं बोलते. एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही. आता काहीतरी बनावट कारण सांगणारच ती. तिचं बिंग जे फुटायला आलंय ना. बाबा, तुम्ही तिला आता सगळं विचारूनच सोडा. गायत्री म्हणाली. हो ना बाबा, ही मुलगीच मला आता तर गडबड वाटते. कोणीतरी मुद्दाम आपल्या घरात प्लॅन तर नाही ना केलं हिला? मनीष आता पुढे होऊन म्हणाला तशी गार्गी घाबरली. एकदमच सगळे तुटून पडले होते तिच्यावर. तुम्ही दोघं जरा शांत बसाल का? मी विचारतोय ना तिला. गार्गी, तू बोलतेस का आता? दादासाहेब म्हणाले. पण ग्रँडपा, मला काहीच आठवत नाही आहे. आणि जेवढं आठवतंय मी फक्त पाणी प्यायला गेले होते आणि मी पाण्याची बॉटल उचलली सुद्धा होती. पण एक वेटर मला म्हणाला की ते पाणी नका पिऊ, मी तुमच्यासाठी दुसरं घेऊन येतो. आणि तो गेला. गार्गी आठवून सांगत होती. आणि मग दुसरा कुठून तरी वेटर आला आणि त्याने मला ऑरेंज ज्यूस दिला. हो, तो ऑरेंज ज्यूस आहे असंच म्हणाला होता. तरीही मी म्हणाले होते की मला पाणी हवंय. तो म्हणाला तात्पुरतं हे प्या, मी पाणीही घेऊन येतो. पण आश्चर्य म्हणजे तो पाणी घेऊन परत आलाच नाही. शिवाय त्याने मला सांगितलं की हे ड्रिंक आमच्यासाठी स्पेशल बनवलं आहे. कार्तिक, त्यानेही पिलंय असं दाखवलं. मी पाहिलेलं. कार्तिकही ते पीत होता. ती कार्तिककडे पाहत म्हणाली. म्हणून मी ते घेतलं आणि पिलं आणि त्यानंतरपासून मला काहीच आठवत नाही आहे. काय? हे असं झालंय? हे तू खरं बोलतेस? हो ग्रँडपा. अहो, असंही साधं कोल्ड्रिंकही मी कधी पित नाही. ड्रिंक तर खूप दूरची गोष्ट आहे. गार्गीने तिची बाजू स्पष्ट मांडली. याचा अर्थ
दादासाहेब विचारात हरवलेले एवढ्यात क्षिती आता मध्येच येत बोलली, अहो ग्रँडपा, वहिनी खरं सांगते. आय ट्रस्ट हर. कारण ते ड्रिंक पिल्यानंतर वहिनी माझ्याकडेच आली होती आणि तिने मला हेच सांगितलं की ते ऑरेंज ज्यूस पिल्यावर तिला हलकं वाटू लागलं. क्षिती मध्ये पडली आणि ती चक्क गार्गीची बाजू घेते आहे पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. कार्तिक, त्याला मात्र हे पाहून का कोणास ठाऊक एक समाधान वाटलं. पण गायत्री, तिला मात्र राग अनावर झाला. क्षिती, तू कशाला मोठ्या माणसांच्यात पडते आहेस? तुला विचारले का कोणी? तू जा बरं कॉलेजला. तसंही तुला काही माहीत नसणार बाळा. मॉम, मी काही लहान नाही आहे. काय बरोबर काय चूक एवढं तरी निदान कळतं मला. ती जर खोटं बोलत असती तर तिनं तिचं स्टेटमेंट आत्ता बदललं असतं. पण रात्रीपासून तेच सांगते ती. क्षिती म्हणाली तसं कार्तिकच्या डोक्यात मात्र लख्ख प्रकाश पडला. एक्झॅक्टली, ती रात्रीपासून हेच बोलते आहे. त्याच्या चेहऱ्यावर एकाएकी समाधानाचं हलकंसं स्मित पसरलं. त्याचा विश्वास जे सार्थ ठरत होता. दादासाहेब यातून काहीतरी निष्पन्न झाल्यासारखे पुढे म्हणाले, गार्गी आणि क्षिती हे जे काही सांगत आहेत यावरून नक्कीच हे प्रकरण गंभीर दिसतंय. आणि जर हेच खरं असेल तर आय एम शुअर गार्गीला विनाकारण व्हिक्टीम बनवलं जात आहे. दादासाहेब खोल विचार करत म्हणाले, तिला जाणीवपूर्वक त्या ज्यूसमध्ये मिसळून ते देण्यात आलंय आणि यामागे नक्कीच कोणीतरी आहे. कार्तिक, मी काय सांगतो आता नीट ऐक. दादासाहेबांनी कार्तिकला आवाज दिला. अहो ग्रँडपा, मी ऐकतोय. विचारात असलेला कार्तिक दादासाहेबांच्या आवाजाने एकदम भानावर आला. कार्तिक, आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी निश्चितच जावं लागेल. लगेच कामाला लाग. मला वाटतं यामागे नक्कीच कोणीतरी असं आहे ज्याला या पार्टीचा त्रास होत असावा किंवा तुझ्या CEO होण्याचा, आणि त्याला कदाचित ती संपूर्ण पार्टी स्पॉइल करायची होती. दादासाहेबांनी आदेश दिला तसं निधी थोडी घाबरली. पण ग्रँडपा, असं कोणी केलं असेल? तेच तर शोधायचं आहे. ती व्यक्ती घरातला आहे की बाहेरचा, शोधावं तर लागेल. दादासाहेब गायत्रीकडे पाहत म्हणाले. दादासाहेबांनी घरातला की बाहेरचा असं म्हणत जेव्हा गायत्रीकडे पाहिलं तेव्हा हॉलमध्ये जणू बर्फासारखी शांतता पसरली. गायत्रीला हा अपमान सहन झाला नाही. बाबा, तुम्ही माझ्याकडे असं संशयाने का बघताय? मला काय गरज आहे माझ्याच मुलाच्या पार्टीत विघ्न आणायची? घराची अब्रू वेशीवर टांगून मला काय मिळणार आहे? मी जरी गार्गीला पसंत करत नसले तरी मी इनामदारांच्या प्रतिष्ठेशी निश्चितच खेळणार नाही. गायत्रीने अत्यंत तिखट शब्दात आपला बचाव केला. मी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे गायत्री, पण जे काही झाले ते नक्कीच अपघाती नाही. त्या वेटरने मुद्दाम गार्गीला टार्गेट केलं हे स्पष्ट दिसतंय. दादासाहेब गंभीरपणे म्हणाले. निधी, जिचे पाय आता भीतीने लटलटत होते, तिने स्वतःला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तिने चेहऱ्यावर खोटं गांभीर्य आणलं आणि गार्गीच्या बाजूने बोलण्याचं नाटक सुरू केलं. हो बाबा, बरोबर म्हणताय तुम्ही. गार्गी तर किती निरागस आहे. तिला ड्रिंक काय असतं हे तरी कुठे ठाऊक असेल. उगाच तिच्यावर संशय घेतला गेला. नक्कीच बाहेरच्या कोणा शत्रूचा हा प्लॅन असेल, ज्याने मुद्दाम हे घडवून आणलं असावं. निधीने अत्यंत हुशारीने संशयाचा रोख घराबाहेर वळवण्याचा प्रयत्न केला. तितक्यात कार्तिक, जो इतका वेळ शांत होता, त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तो उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच जरब होती. येस ग्रँडपा, तुम्ही म्हणताय तेच योग्य आहे. मी आत्ताच हॉटेल द ग्रँड इम्पेरियलच्या मॅनेजरला फोन करतो. त्या CCTV फुटेजमध्ये त्या वेटरचा चेहरा नक्कीच काय झाला असेल. त्या वेटरला एकदा का समोर उभं केलं की त्याला कोणी आणि किती पैसे देऊन हे काम करायला लावलं होतं हे वदवायला मला वेळ लागणार नाही. कार्तिकचे हे शब्द ऐकताच निधीच्या काळजाचा ठोका चुकला. तिने चोरट्या नजरेने मनीषकडे पाहिलं, पण मनीषही आता गंभीर झाला होता. इतका वेळ हॉलमध्ये एखाद्या गुन्हेगारासारखी उभ्या असलेल्या गार्गीला आता कुठेतरी हुश झालं. क्षिती आणि दादासाहेबांनी दिलेला हा खंबीर पाठिंबा पाहून तिचे डोळे भरून आले. पण तरीही
गायत्री आणि मनीषने तिच्या चारित्र्यावर घेतलेले संशय तिच्या मनाला खोलवर जखम देऊन गेले होते. तिने एकदा मान वर करून कार्तिककडे पाहिलं. कार्तिकची नजर ही तिच्याकडेच होती, पण गार्गीने त्याच्याकडे पाहताच त्याने आपली नजर चटकन चोरली आणि भलतीकडे वळवली. त्याने गार्गीच्या नजरेला नजर भिडवणं टाळलं. एकीकडे गार्गीचा तो कालचा नशेतला तमाशा डोळ्यांसमोर होता आणि दुसरीकडे त्याला तिच्याबद्दल वाटू लागलेला सॉफ्ट कॉर्नर. तो स्वतःच्याच वेगळ्या द्वंद्वात अडकला होता. गार्गी तिथेच स्तब्ध उभी होती. तिला खरं तर वाटलं होतं की कालच्यासारखा कार्तिक आजही तिच्यावर डाफरणार, सर्वांसमोर पुन्हा तिला अपमानित करणार, पण तसं झालं नाही. उलट त्याने एक शब्दही तिच्या विरुद्ध उच्चारला नव्हता. काल रात्री पार्टीला जाण्याआधी जो माणूस माझ्यावर इतका ओरडत होता, तोच माणूस आज माझ्यावर आरोप का करत नाहीये? उलट सकाळी माझ्यासाठी लिंबू पाणी पाठवलं आणि आता शांत राहून सगळं ऐकतोय. नक्की याच्या मनात काय चाललंय? गार्गीला या बदलाचं प्रचंड आश्चर्य वाटत होतं. कार्तिक, मला संध्याकाळपर्यंत रिपोर्ट हवाय. लगेच कामाला लाग. कोणाच्या डोळ्यात तुझं यश खुपतंय आता हे शोधावंच लागेल, दादासाहेबांनी ठामपणे सांगितलं. तो दादासाहेबांकडे बघून म्हणाला, ठीक आहे ग्रँडपा, मी आत्ताच हॉटेलला फोन करतो आणि या प्रकरणाचा छडा लावतो. असं म्हणत तो कोणाकडेही न पाहता हॉलमधून तरतर बाहेर पडला. गार्गी मात्र तिथेच उभी राहून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. तिच्या मनात विश्वासाची वीण विणली गेली नसली तरी शंकेची एक नवीन पाल नक्कीच चुकचुकली होती. हा हिटलर नक्की असा कसा बदलला, हे कोडं तिला अजूनही उलगडत नव्हतं. दादासाहेब तिथून निघून गेल्यावर एकापाठोपाठ एक सगळेच हॉलमधून आपापल्या रूममध्ये निघून गेले. गायत्री आणि श्रीकांतराव अजूनही अपमानाच्या आगीत जळत होते, तर निधी आणि मनीषच्या मनात CCTV फुटेजच्या नावाने धडधड सुरू झाली होती. त्याचं काहीतरी करावं लागणार होतं आणि तेही कार्तिक तिथपर्यंत पोहोचण्याआत. पाहता पाहता तो गजबजलेला हॉल आता एकदम शांत झाला होता. हॉलमध्ये फक्त गार्गी आणि क्षिती उरल्या होत्या. क्षिती गार्गीच्या जवळ आली आणि तिने हळूच गार्गीच्या खांद्यावर हात ठेवला. वहिनी, तू ठीक आहेस ना? क्षितीने काळजीने विचारलं. गार्गीचे डोळे भरून आले होते. तिने क्षितीकडे पाहिलं आणि तिचा हात हातात घेतला. थँक्स क्षिती, आज तू माझ्या बाजूने उभी राहिलीस, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. नाहीतर आज ग्रँडपांचा विश्वास मी गमावला असता. गार्गीचा आवाज आता रडवेला झाला होता. अगं वहिनी, थँक्स कशाला? जे खरं होतं तेच मी बोलले. मला माहिती आहे तू असं काही करणार नाहीस. तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस बरं. दादा शोधून काढेल सगळं. आता मी निघते, कॉलेजला उशीर होतोय. आणि हो, तू काहीतरी खाऊन घे. असं म्हणत क्षितीने मायेने गार्गीचा हात थोपटला आणि ती कॉलेजला निघून गेली. आता त्या अवाढव्य हॉलमध्ये गार्गी एकटीच उरली होती. रात्रीच्या त्या पार्टीतल्या गोंधळामुळे सकाळी सकाळीच विचारला गेलेला हा जाब, घरातल्यांचे पलटवार आणि कार्तिकचा तो बदललेला स्वभाव, या सगळ्या विचारांनी तिचं मन पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं. ती तिथे सोफ्यावर मटकन बसली आणि विचारात हरवली. तेवढ्यात महादू हातात नाश्त्याची प्लेट आणि पाण्याचा ग्लास घेऊन तिथं आला. ताई, हा घ्या नाश्ता. मी उपमा गरम करून आणलाय तुमच्यासाठी. महादूने ती प्लेट तिच्या हातात दिली. महादू दादा, नको, मला खरंच भूक नाही आहे. माझा मूड नाही आहे काही खाण्याचा. गार्गीने नकार देत मान वळवली. असं कसं ताई? रात्रीपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नसणार. पार्टी तुम्ही अर्धवट सोडून आला होता, मला माहिती आहे. आता या भावाचं हक्काने सांगणं ऐकणार आहात? हां, या घरात लढायचं आहे तर ऊर्जा तर हवीच. तेव्हा गपगुमाने 2 घास खाऊन घ्या बरं. महादूने जणू मोठ्या भावाच्या अधिकाराने तिला आग्रह केलेला. गार्गीने महादूकडे पाहिलं. या घरातली अतिश्रीमंत माणसं तिच्यावर संशय घेत होती आणि तिथंच घरातला हा साधारण नोकर तिच्यावर इतका विश्वास दाखवत होता. तिला भरून आलेलं आणि त्याचा आग्रह तिला टाळताच आला नाही. आजचा भाग इथे संपलाय. फायनली या एका प्रसंगामुळे कार्तिकचं मत तरी गार्गीबद्दल बदललं. बघूया अजून कोणाकोणाचं मत आणि कसं बदलणार आहे.
आणि कधी कार्तिक स्वतःचं प्रेम कबूल करतोय. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.